नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर बघा, आपण आता ह्या आपले जे काही युट्यूब चॅनल आहे झिरो फ्रेम अकॅडमी, याच्यावरती आपण मराठी व्याकरण विषयी जे काही पडलेले क्वेश्चन पेपर आहेत ते आपण डेली घेऊन येणार आहोत. आणि तुमचा जर प्रतिसाद भेटला चांगला, तर यापुढे आपण मोठ्या प्रमाणामध्ये चांगले प्रश्न घेऊन येणार आहोत आणि तेही लाईव्ह. तर बघा, तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल आणि जर जो काही मी हा मराठी व्याकरणवरील जो काही व्हिडिओ केला आहे तो जर तुम्हाला आवडला तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करायला मात्र विसरू नका. तर बघा, पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता वर्ण अर्धस्वर नव्हे? बघा, बऱ्याच वेळा तुमची चुकी होते की नवे आहे, हा जो काही नवे आहे ते आहे सुद्धा इथं विचारलं जाऊ शकतं, त्यामुळे इथं कन्फ्यूज होऊ शकतो मित्रांनो. त्यामुळे प्रश्न जे काय आहे ते पूर्ण वाचण्याचा प्रयत्न करा. तर खालीलपैकी कोणता वर्ण अर्धस्वर नाही असं म्हटलेलं आहे. तर जे काही याचं करेक्ट आन्सर आहे, करेक्ट उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक 4 आहे, ए. आणि त्यापुढील जो काही प्रश्न आहे, तर त्यापुढील प्रश्न आहे बघा, दुसरा प्रश्न, अलीकडे मराठी भाषेत खालीलपैकी कोणता वर्णाचा वापर नाहीसा झाला आहे, असा प्रश्न आहे. तर याचं जे काही करेक्ट उत्तर आहे म्हणजे ते आहे ऑप्शन क्रमांक 3, रू हे ह्या मराठी भाषेमधनं सध्या जे काही नाहीसा झालेला आहे, तर तो ऑप्शन क्रमांक 3. तर पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी औष्ट व्यंजन विचारलेला आहे. खालीलपैकी कोणता औष्ट व्यंजन कोणता, असा त्यांचा प्रश्न आहे. तर त्याचं जे काही करेक्ट आन्सर आहे ते आन्सर म्हणजे बघा, पहिलाच जे काही इथं तुम्हाला 1-2च्या ठिकाणी इथे तुम्हाला इथं 2 झालेला आहे, परंतु याचं जे काही करेक्ट आन्सर जे काही उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 1 आहे. इथं 2 झालंय, इथं तुम्ही प हे याचं उत्तर आहे. आणि पुढील जो काही प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता म्हणजेच कोणत्या शब्दातील डा हा अंत्यवर्ण तिरस्कार सूचक नाही, म्हणजेच तिरस्कार सूचक नाही असं म्हटलेलं आहे. याचं जे बरोबर उत्तर म्हणजे बघा, थेरडा हा जे काही तिरस्कार होऊ शकतो, एखाद्याला आपण रागामध्ये थेरडा म्हणू शकतो, एखाद्याला खोटारडा म्हणू शकतो, पुन्हा घाणारडे सुद्धा म्हणू शकतो, परंतु आकडा हा तिरस्कार शब्द नाही मित्रांनो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि पुढे काय जो काही प्रश्न आहे तो प्रश्न बघा, आणि तो प्रश्न आहे 5वा प्रश्न आहे, तर खालीलपैकी कोणता वर्ण महाप्राण आहे, असं सुद्धा त्याने विचारलेलं आहे. तर त्याचं जे काही करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ह हे महाप्राण आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढील 6वा प्रश्न बघा, दिलेल्या पर्यायातून स्पर्श व्यंजन ओळखा. तर स्पर्श व्यंजन कुठलं आहे यातलं, तर जे काही ऑप्शन क्रमांक 1 दिलेलं आहे ते त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे, म्हणजेच ध. पुढील 7वा प्रश्न बघा, 2 व्यंजन एकत्र येतात तेव्हा त्याला काय म्हणतात, असा हा प्रश्न आहे. तर त्याचं करेक्ट उत्तर म्हणजे संयुक्त व्यंजन असा असणार आहे. आणि पुढील जो काही प्रश्न आहे, गंगा या शब्दात सर्वात योग्य प्रकारे व्यक्त करणारा पर्याय ओळखा. तर हे प्रश्न विचारलेला आहे, बऱ्याच वेळा प्रश्न हा प्रत्येक पेपरला येतो, त्यामुळे तुम्ही हे लक्षातच ठेवा. तर जे काही हा उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 1, हे तुम्ही कशा प्रकारे गंगा, म्हणजे इथं काही ड आहे मित्रांनो आणि ग आहे, पण थोडं टायपिंग मिस्टेकमुळे थोडं हे प्रयत्न म्हणजेच प्रॉब्लेम झालेला आहे. तुम्ही ओळखू शकता, इथं ग आहे, ड आहे आणि ग आहे. तर याचे करेक्ट असणार उत्तर म्हणजे असणार आहे. आणि पुढील जो काही प्रश्न आहे तो प्रश्न बघा, जो काही प्रश्न आहे तो पुढील प्रश्न 9वा, अनुनासिक वर्ण ओळखा. म्हणजे जे काही नाकातून आपण ज्या शब्दांचे उच्चार करतो तो प्रश्न त्यांनी ओळखायला सांगितलेला आहे. तर त्याचं करेक्ट उत्तर म्हणजे त्र, हे आपण नाकातनं सुद्धा उच्चारू शकतो. आणि पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी घोष व्यंजन कोणतं, असं त्यांचा प्रश्न आहे. तर ते घोष व्यंजन म्हणजे घ आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. खालीलपैकी कोणता अनुनासिक वर्ण प या वर्गातील आहे, असा हा प्रश्न आहे. 11वा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर म्हणजे म आहे. पुढील प्रश्न बघा, खालील मूर्धन्य व्यंजन कोणते, म्हणजे ज्या वेळेस आपण बोलताना आपली जीभ सुलट होते म्हणजे उलटी होते, त्याला आपण मूर्धन्य व्यंजन म्हणतो मित्रांनो. तर त्याचं काही बरोबर उत्तर म्हणजे बघा, ठ. ज्यावेळेस तुम्ही ठ चा उच्चार करता त्यावेळेस तुमची जीभ ही टाळूला सुद्धा लागलेली असते, म्हणजेच उलटी सुद्धा होऊ शकते. तर हे झाले प्रश्न. आणि जो काही पुढील प्रश्न आहे तर तो प्रश्न बघा,
तुम्हाला इथं दिसत असेल जो काही 13वा प्रश्न आहे. या प्रकारे हा 13वा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणता व्यंजन गट ओष्ठ वर्गात येतो असा हा त्यांचा प्रश्न आहे. तर बघा, ओष्ठ वर्गातला प्रश्न त्याने विचारलेला आहे. तर याचं जे काही करेक्ट आन्सर असणार आहे ते लास्ट चौथं बघा. ओष्ठ म्हणजे प फ ब भ. ज्यावेळेस तुम्ही प फ ब ब चा उच्चार करता त्यावेळेस तुमचे ओठ एकमेकाला जुळलेले तुम्हाला दिसून येतील मित्रांनो. तर पुढील बघा, शंख हा शब्द योग्य प्रकारे व्यक्त करणारा पर्याय कोणता असा त्यांचा प्रश्न आहे. आणि ज्याचं काही ऑप्शन आहे ते 3 नंबरचा आहे, षटक. म्हणजे ड आणि ख हे जुळलेले आहेत. ह्याचं तुम्ही उत्तर लक्षात ठेवा. आणि पुढील प्रश्न बघा, खालील व्यंजन मराठी व्याकरणात मांडल्या गेलेल्या गटवारीतील कोणत्या गटात आहे. म्हणजे जे काही व्यंजन आहे ते कुठल्या गटातील आहे असं त्यांचं प्रश्न आहे. तर याचे जे काही बरोबर उत्तर म्हणजे बघा, त गट. म्हणजेच व्यंजन गटातील जो काही शब्द आहे तो म्हणजे त त गट. आणि पुढील तुमचा प्रश्न बघा, जो काही 16 क्रमांकाचा प्रश्न आहे तो प्रश्न त्यांनी इथं विचारलेला आहे आणि त्याचा आपण करेक्ट आन्सर देण्याचा प्रयत्न करूया. तर बघा, खालीलपैकी घर्षक व्यंजन कोणते. तर घर्षक व्यंजन ते काही त्याचं उत्तर आहे ते म्हणजे सह. ज्यावेळेस तुम्ही सहचा उच्चार करता त्यावेळेस तुम्हाला थोडं हवा आणि घर्षण झाल्यासारखं तुम्हाला नक्की वाटेल. आणि पुढील जो काही प्रश्न आहे बघा, तो प्रश्न म्हणजे 17वा प्रश्न आहे. पुढील अक्षरातील व्यंजन ओळखायचं आहे. म्हणजे जे काही व्यंजन आहे ते व्यंजन ओळखायचं आहे. आणि हे प्रश्न मित्रांनो PSI वगैरे ह्या पेपरला विचारलेले आहेत. त्या कारणानेच आपण थोडं हार्ड आणि पोलीस भरतीला पडण्याजोगे हे प्रश्न आपण घेतलेले आहेत. तर येऊया प्रश्नावरती. पुढील अक्षरातील व्यंजन ओळखा. तर याचं जे काही व्यंजन आहे ते ये य य हे व्यंजन आहे. बघा, मराठी भाषा अशी आहे की परिपूर्णताचा उच्चार केला करायलाच पाहिजे. पुढीलपैकी महाप्राण व्यंजन ओळखा. म्हणजेच जे काही महाप्राण आहे ते ओळखायचं आहे. तर त्याला उत्तर आहे ह. पुढील प्रश्न बघा, वाङ्मय या शब्दाला सर्वात जवळचा पर्याय शोधा असा त्यांचा प्रश्न आहे. तर त्याचं काही उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 1. म्हणजे इथं वा आहे, इथं ड आहे आणि ड च्या पुढे मित्रांनो म आहे. ते खाली गेलेलं आहे टायपिंग मिस्टेकने आणि हे लास्टला ये आहे. हे तुम्हाला थोडंफार कॉम्प्रोमाइज करून समजून घ्यायचं आहे मित्रांनो. आणि चौथा म्हणजे लास्टचा प्रश्न आहे 20वा प्रश्न. त हा वर्ण मराठीच्या वर्णमालेतील पुढील प्रकारात समाविष्ट होतो. म्हणजेच कुठल्या कुठल्या प्रकारात समाविष्ट होतो त त्यांनी विचारलेला आहे. तर त जे आहे ते तुम्हाला दंत्य, जे काही ऑप्शन 4 आहे ते दंत्य हा प्रकारात मोडतो. तर मित्रांनो इतकेच आपण सध्या 20 प्रकारचे म्हणजेच 20 हे प्रश्न मराठी व्याकरणावरील घेतलेले आहेत. म्हणजे हे जे काही प्रश्न होते ते प्रश्न वर्णमाला या प्रकरणातील होते. आणि यापुढे जर तुम्हाला या व्हिडिओला जर चांगला प्रतिसाद भेटला तर आपण नक्कीच पुढील व्हिडिओ हे लाईव्ह किंवा मोठ्या प्रमाणामध्ये घेऊया. तर नक्कीच तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट आणि महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.